नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण आज कर्क राशीबद्दल काही माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ संपूर्ण बघा. 2025च्या कर्क राशीचे आपण मोठ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर कर्क राशी ही राशीचक्रातील 4थी रास आहे. ही उत्तर दिशेची योतक आहे आणि जलत्रिकोणीची पहिली रास आहे. त्यांचे प्रतीक खेकडा आहे आणि ही एक चल राशी आहे. आज आपण कर्क राशीबद्दल अशी काही माहिती जाणून घेणार आहोत. बघा, कर्क राशीच्या मनात उठणारे प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळणार आहेत. परंतु त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. 2025मध्ये कर्क राशीचे चांगले दिवस येणार आणि त्यांच्या आयुष्यात नवीन काहीतरी करण्याचा योग येणार आहे. म्हणजे बघा, बऱ्याच दिवसापासून तुम्ही काही करण्याचा प्रयत्न करताय, पण ती गोष्ट तुमच्याकडनं होतच नाही. पण बघा, 2025मध्ये अशा काही घटना घडणार म्हणजे घडणारच. त्या तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जाणार. बघा, 2025मध्ये कर्क राशीचे चांगले दिवस कधी येणार आहेत? 2025च्या सुरुवातीला देवगुरु बृहस्पती आपल्या 11व्या घरातून गोचर करेल. त्यामुळे ही वेळ तुमच्यासाठी चांगली असेल. त्यावेळी आपल्या जीवनात आर्थिक समृद्धी येणार आहे. 2025 हे कर्क राशींसाठी आव्हानाचे आणि संघर्षाचे वर्ष आहे. आपल्याला प्रेम, कौटुंबिक आणि आरोग्यामध्ये चढ उताराचा सामना करावा लागेल. परंतु योग्य प्रयत्नाद्वारे आपण या सर्व समस्या यशस्वीरित्या पार पाडू शकतो. धैर्य, समजूतदारपणा आणि नियमित उपाय यावर्षी समाधानकारक बनवू शकतात. आता बघा, कर्क राशीचे लोक कसे आहेत? तर कर्क राशीचे लोक संवेदनशील आणि भावनिक असतात. त्यांचे घर आणि कुटुंबासह आरामात खूप आनंदात असतात. ते घरगुती आघाडीवर शांततापूर्व वातावरणात सर्वोत्कृष्ट कामगिरी करतात. कर्क राशीचे लोक त्यांच्या मूळ स्वभावासह खोल मातृवृत्तीचे अधिकारी आणि नैसर्गिक ज्ञानाचे परिपूर्ण असतात. कर्क राशीच्या समस्या कधी संपणार आहेत? बघा, कर्क राशींच्या लोकांच्या सर्वात चांगली बातमी म्हणजे त्यांना 2025मध्ये शनीकडून स्वतंत्र मिळेल. आपल्या राशीमधून शनीचे 26 मार्च 2025 पासून सिंह राशीमध्ये संक्रमण होईल. शनीच्या धैर्यामुळे आपण आयुष्यात ज्या अडथळ्यांना सामोरे जात होतो ते 2025मध्ये दूर होईल. कर्क राशींचे जे लोक आहेत त्यांना घर खरेदी करायचं आहे किंवा घर बांधायचं आहे, तर त्यांचं कधी होणार आहे? बघा, आपण वर्षाच्या मध्यभागी कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता. जवळपास एक धार्मिक जागा असलेल्या ठिकाणी आपण मिळवू शकता. तसेच या वर्षाच्या मालमत्तेच्या खरेदीमुळे या वर्षाचा फायदा होईल, ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती देखील बळकट होईल. कर्क राशीच्या राशींच्या लोकांचा कमकुवतपणा काय आहे? म्हणजे बघा, जी कर्क राशीची जी लोक आहेत त्यांचा कमकुवतपणा काय आहे? आपण प्रेमळ आहोत आणि त्या बदल्यात आपुलकी देखील हवी असते. परंतु तुम्ही बऱ्याच दिवसापासून द्वेष पाळला आहे. जर आपल्या भूतकाळातील एखादी घटना एखाद्या दुखापतीशी संबंधित असेल तर आपण ती सहज विसरत नाही. कर्क राशींसाठी भावनिक स्वभाव कमकुवतपणामध्ये बदलू शकतो आणि कधीकधी त्यांना चुकीचे सिद्ध करू शकतो. कर्क राशीच्या लोकांनी कोणता व्यवसाय केला जाऊ शकतो? बघा, या लोकांनी जलीय वस्तू, साखर, तांदूळ, चांदी, सौंदर्य, साहित्य, रंग, वाणिज्य, कला, भूविज्ञान, व्यवस्थापन, व्यवसाय, व्यापार करणे योग्य ठरेल. कर्क राशीतील लोकांच्या कारकिर्दीबद्दल बोलताना नेता आणि पत्रकार या 2 क्षेत्रातही एक उत्तम करिअर बनवू शकतात. आता बघा, कर्क राशींचा लकी नंबर कोणता आहे? तर कर्क राशींच्या लोकांसाठी भाग्यवान नंबर 7 आहे. विशेष महत्त्व आहे. तसेच मंगळवार, शुक्रवार, गुरुवार आणि रविवार शुभ दिवस आहेत. तर रंग कोणता आहे? तर कर्क राशींचे मॅजेंटा. बघा, कर्क राशींचे नशीब घेऊन येऊ शकतो हा रंग. तर रुपी रत्न त्यांच्यासाठी विशेष अनुकूल मानले जातात.
कर्क राशींनी कोणते रत्न घालावे तर बघा, कर्क राशींचा स्वामी हा चंद्र आहे आणि जेव्हा चंद्र कमकुवत होतो तेव्हा त्या व्यक्तीला मानसिक त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत कर्क राशीच्या लोकांनी मोती धारण करावा. कर्क राशीच्या लोकांनी कोणतं दान करावं तर कर्क राशीच्या लोकांनी पांढरे लाल कपडे, चांदी, धूप, शंख, सोने, तांबे, केशर, कस्तुरी दान करावे, हे चांगले आहे. याशिवाय सूर्यदेवांची कृपा मिळवण्यासाठी तांदूळ दान करावे. कर्क राशींसाठी कोणते अंक भाग्यशाली आहेत तर कर्क राशींच्या लोकांसाठी 2 आणि 7 हे अंक भाग्यशाली आहेत. म्हणूनच 2 अंकाची मालिका 2, 11, 20, 26 आणि 7 हे अंक शुभ आहेत. या व्यतिरिक्त 3, 6 हे अंक देखील शुभ आहेत. 4 अंक अशुभ आहे. जर आपण या संख्येचा शुभतेने विचार केला तर निश्चितच फायदेशीर ठरेल. तर कर्क राशींच्या लोकांनी कोणती अंगठी घालावी तर या राशीच्या लोकांनी रिंग्स, बेंडेड, 2 दगड हार आणि ब्रेसलेट सारख्या दागिन्यांमध्ये माणिक घालू शकतात. कर्क राशींची लोकांनी कोणत्या देवांची पूजा करावी तर चंद्राच्या कोमल ग्रहाच्या स्वामी तत्वाच्या कर्क राशीच्या लोकांनी भगवान शिव आणि माता गौरीची उपासना केली पाहिजे. अतिशय शुभ आहे. कर्क राशींच्या लोकांना कोणता रोग असतो तर बघा, ओटीपोटातले विकार, पचनातील गडबड, मानसिक दुर्लभता आणि जलोदर रोगामुळे त्रास होतो. कुंठा आणि मानसिक विकार यांच्यामध्ये वर्चस्व गाजवते. तेव्हा चंद्र कमकुवत होतो तेव्हा त्यांना निद्रानाश होते. कर्क राशीच्या लोकांमध्ये 42 ते 46 वर्ष वयोगटात मूत्रमार्गाचे आजार देखील होऊ शकतात. कर्क राशींचे भाग्य कधी उजळते तर कर्क राशींचे लोक 21 ते 25 वर्ष वयोगटात प्रगती सुरू करू शकतात. त्यांच्या आयुष्यात उत्तरार्धानंतर तुलनेने सुखी राहते. तर बघा, कर्क राशीच्या लोकांचा शुभ रंग कोणता आहे तर या राशींच्या लोकांचा रंग पांढरा, हलका निळा आणि क्रीमी कलर भाग्यशाली आहेत. या रंगाचे कपडे घातल्यामुळे मानसिक शांतता निर्माण होते. खिशात नेहमी पांढऱ्या रंगाचा रुमाल ठेवणे फायदेशीर आहे. कर्क राशींच्या लोकांसाठी कोणता दिवस शुभ आहे तर बघा, बुधवार आणि रविवार शुभ आहे. या व्यतिरिक्त शुक्रवारचे व्रत आणि शिव उपासना नेहमीच फायदेशीर ठरणार आहे. ज्या दिवशी मकर राशीचा चंद्र असेल त्या दिवशी महत्त्वाची कामे सुरू करू नये. कर्क राशीच्या लोकांसाठी आपण फायदेशीर उपाय बघणार आहोत. बघा, जे नेहमीच फायदेशीर ठरतील. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. म्हणूनच असे लोक आपल्याला चंद्र मजबूत करून ना आपले भाग्योदय करू शकत, परंतु यामुळे त्यांना आरोग्यासाठी फायदे देखील मिळू शकतात. आपल्या चंद्राची स्थिती चांगली बनवण्यासाठी आणि काम आणि जीवनात यश मिळवण्यासाठी आपण गळ्यात चांदीचा चंद्र घालणे चांगले असते. हे केवळ आपले कार्यच करत नाही तर आपले आरोग्य सुधारेल. जर वडिलोपार्जित पैसे आणि कुटुंबाशी संबंधित समस्या असतील तर सूर्योदयाच्या वेळी दररोज तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी भरा आणि त्यात साखर आणि लाल फुले ठेवा आणि सूर्याला अर्घ्य द्या. असे केल्याने आपल्या आर्थिक जीवनाशी संबंधित त्रास दूर केले जातील. जर आपल्याला व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती करायची असेल तर शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ पंचमुखी दिवा लावून घ्या आणि दररोज अंघोळ केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात साखर आणि फुले घाला आणि ते सूर्याला अर्घ्य द्या. याचा आपल्याला लवकरच फायदा होईल आणि आपली आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकेल. जी लोक आहेत म्हणजे कर्क राशीची जी लोक आहेत ती स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असतील तर त्या लोकांसाठी बघा, सोमवारी भगवान शिवांच्या गंगा जलाने अभिषेक करावा. दर सोमवारी हे काम केल्याने लवकरच आपल्याला यश मिळू शकेल. गुरुवारी पिवळी वस्त्रे घालावीत आणि कपाळावर केशर आणि चंदनाचा टिळा लावावा. हा उपाय करून आपण रोग आणि दोषमुक्त व्हाल. तसेच शत्रूची बाजू कमकुवत होईल. आपण आपल्या पूजा घरात पांढरे आणि हलके रंगाचे कपडे वापरावेत. हा उपाय करून आपल्या सर्व वेदनांवर मात केली जाईल. जर आपण करिअरमध्ये यशासाठी कोणत्याही प्रकारच्या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर चंद्राचा उपाय केल्यास फोकस आणि एकाग्रता वाढते. वास्तविक चंद्र हा मनमस्त्याचा मेंदूचा एक घटक आहे आणि जेव्हा तो बलवान होतो तेव्हा लवकर लक्षात राहते. आपल्या कारकिर्दीत यश मिळवण्यासाठी पांढऱ्या वस्तू दान करा. इतकेच नाही तर अशा लोकांनी मुळा, तांदूळ किंवा दूध
किंवा इतर दुधापासून बनवलेल्या पांढऱ्या वस्तू आहेत त्या वापरल्या पाहिजेत. जर आपण अचानक संपत्तीची इच्छा असेल तर धनत्रयोदशीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा पंचमुखी दिवा लावा. हा उपाय करून आपल्याला अचानक पैशाचे फायदे मिळतील, कर्जापासून मुक्तता होईल. या राशीच्या लोकांची कर्जापासून मुक्ती होईल. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.